नमस्कार. प्रेम आणि विरह या दोन्ही भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा नेमकं काय होतं? आज आपण थेट शिरणार आहोत एका अशाच कथेत. 17व्या शतकातील श्रीधर स्वामींच्या एका अप्रतिम मराठी कवितेतून आपण या वैश्विक भावनांचा शोध घेणार आहोत. ही एक अशी कथा आहे, एक असा भावनिक प्रवास आहे जो आजही आपल्याला तितकाच खरा वाटतो. चला तर मग सुरुवात करूया. जसं पाण्याशिवाय मासे तळमळतात तसंच गोकुळातले लोक तळमळत होते. फक्त एक ओळ, पण विचार करा, या एका ओळीत किती वेदना भरलेली असेल. यात संपूर्ण गोकुळाचं दुःख सामावलेलं आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे, कृष्णाच्या जाण्याने उसळलेल्या त्या भावनिक वादळाची, जे प्रत्येकाच्या मनाला मुळापासून हदरवून सोडणार होतं. पण थांबा, ही कथा, हे शब्द इतके का परिणामकारक आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. कोण होते हे कवी ज्यांनी इतक्या तीव्रतेने हे दुःख मांडलं, आणि कोणत्या परंपरेतून ही कविता जन्माला आली? हे होते श्रीधर स्वामी. आणि ते फक्त कवी नव्हते, अजिबात नाही. ते होते एक प्रकारचे आध्यात्मिक गुरु, एक कथाकार, ज्यांचे शब्द लोकांच्या थेट काळजाला भिडायचे. त्यांच्या शब्दांनी खरं तर पिढ्यानपिढ्या लोकांना आधार दिला आणि त्यांच्या मनावर एक कायमची छाप सोडली. यावरूनच विचार करा की श्रीधर स्वामी किती लोकप्रिय असतील. त्यांचं मोठेपण यात होतं की त्यांनी ज्ञानाची दारं सगळ्यांसाठी उघडली होती. त्यांनी आध्यात्मिक कथांना केवळ उच्चभ्रू वर्गापुरतं मर्यादित नाही ठेवलं, तर त्या सोप्या, रसाळ भाषेत सामान्य माणसांपर्यंत पोचवल्या. श्रीधरांची ही रचना आख्यान काव्य या परंपरेतली आहे. आता आख्यान काव्य म्हणजे काय, तर हे फक्त वाचायचं काव्य नव्हतं. नाही, हे ऐकवायचं काव्य होतं, अनुभवायचं काव्य होतं. जरा डोळ्यासमोर आणा. मंदिरात शेकडो लोक जमलेत, दिव्यांचा मंद प्रकाश आहे आणि श्रीधरांचे शब्द वातावरणात घुमत आहेत, जे प्रत्येकाच्या काळजात घर करत होते. चला तर मग आता थेट कवितेच्या हृदयातच प्रवेश करूया. पाहूया कृष्णाच्या जाण्याच्या एका बातमीने संपूर्ण गोकुळावर दुःखाचा डोंगर कसा कोसळतो आणि प्रत्येक जण त्याखाली कसा चिरडला जातो. गोष्ट सुरू होते अक्रूराच्या येण्याने. हा कंसाचा सेवक आहे आणि तो एक असा निरोप घेऊन आलाय जो गोकुळाचं अख्खं आयुष्यच बदलून टाकणार आहे. कृष्णाला मथुरेला घेऊन जाण्याचा निरोप. आणि याच क्षणापासून गोकुळाच्या दुःखाचा प्रवास सुरू होतो. हे शब्द हे एका आईचे आहेत, यशोदेचे, जिचं बाळ, तिचं सर्वस्व तिच्या डोळ्यांदेखत दूर चाललंय. ती रथाच्या मागे धावतीये फक्त एका शेवटच्या भेटीसाठी, एका शेवटच्या स्पर्शासाठी. तिची ही आर्तता थेट काळजाला भिडते. म्हणजे बघा, ती काय म्हणतीये, ती आपल्या दुःखाची तुलना अशा आईशी करतीये जी आपल्या लहानग्याला सोडून मरणाला कवटाळते. तिच्यासाठी हा विरह म्हणजे जिवंतपणी मरण यातना भोगण्यासारखाच होता. कृष्णाशिवाय जगणं हे मरणापेक्षाही भयंकर होतं. आणि इथेच कवीची कमाल दिसते. ते यशोदेच्या दुःखाला फक्त एका आईचं दुःख नाही ठेवत, तर ते तिच्या अस्तित्वाचाच प्रश्न बनवून टाकतात. ही केवळ आई आणि मुलाची ताटातूट नाही, तर तिच्या संपूर्ण जगालाच लागलेलं ग्रहण आहे. आता इथून गोष्ट एक वेगळंच वळण घेते, कारण जिथे अख्खं गाव आकांत करतंय, तिथे एका व्यक्तीची प्रतिक्रिया मात्र सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ती म्हणजे राधा. पहिल्यांदा बाकीच्या गोपींकडे पाहूया. त्यांची काय अवस्था झालीये. कृष्णाच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांचं अवसान गळालंय. त्या इतक्या व्याकुळ झाल्यात की अक्षरशः डोकं आपटून घेत आहेत. त्यांचं दुःख शरीरातून बाहेर ओसंडून वाहत आहे. आणि मग या सगळ्या गोंधळात, या कल्लोळात येते राधा. शांतपणे. ती रडत नाहीये, ओरडत नाहीये. ती फक्त रथासमोर येऊन उभी राहते आणि कृष्णाला डोळे भरून पाहून घेते. जणू काही ती त्याचं रूप आपल्या आत्म्यातच साठवून घेत आहे. तिची ही स्थिरता, हीच तिची ताकद आहे. आणि इथेच आपल्याला प्रेम आणि भक्तीची दोन पूर्णपणे वेगळी रूपं दिसतात. एका बाजूला आहेत गोपी, ज्यांचं दुःख शारीरिक विरहामुळे आहे. ते बाह्य आहे, ते दिसतंय, ऐकू येतंय. आणि दुसऱ्या बाजूला आहे राधा. तिची भक्ती ही शरीराच्या पलीकडची आहे. ती एकरूप होण्याबद्दल आहे. ते एक आंतरिक शांत मिलन आहे. आणि मग तो क्षण येतो, तो चमत्कार घडतो. कवी म्हणतात, जसं मीठ पाण्यात विरघळतं तशी राधा अदृश्य झाली आणि हरीच्या रूपात विलीन झाली. काय अप्रतिम कल्पना आहे. शरीर नाही तर आत्मा एकरूप होतोय, हेच या कथेचं शिखर आहे. हे पाहून बाकीच्या गोपी त्या थक्क होतात. त्यांचा आक्रोश, त्यांचं रडणं सगळं थांबतं. कारण त्यांना कळून चुकतं की त्यांनी आता जे पाहिलं ते भक्तीचं सर्वोच्च शिखर होतं.
राधेने त्यांना दाखवून दिलं की खरं प्रेम हे अंतरावर अवलंबून नसतंच. आणि आता गोष्टीचा वेग अचानक वाढतो. प्रत्यक्ष निरोपाची वेळ येते. आणि हा क्षण कोणालाही सावरायला वेळ देत नाही. तो अचानक आणि अंतिम आहे. कृष्ण अक्रूराला म्हणतो, आता रथ वेगाने चालव. फक्त एक वाक्य, पण ह्या एका वाक्याने परतीचे सगळे दरवाजे बंद झाले. आता निरोप अटळ आहे. आणि रथ सुसाट निघतो वाऱ्याच्या वेगाने. अक्षरशः डोळ्याची पापणी लवते न लवते तोच दिसेनासा होतो. ही गती, ही त्या क्षणाची क्रूरता दाखवते. आता काहीही बदलणार नाही, हेच ती सांगते. कृष्ण तर निघून गेला, पण मागे काय उरलं? विरहाचा अग्नी. या आगीत होरपळणाऱ्या गोकुळाची अवस्था काय झाली असेल? त्यांच्या त्या आक्रोशात कोणती वेदना दडली होती? पाहूया. तो रथ दिसेनासा झाल्यावर काय झालं असेल तर गोपी मूर्छित होऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या किंकाळ्या मात्र त्या दूर जाणाऱ्या रथाचा पाठलाग करतच राहिल्या. त्यांची ही शेवटची हाक, हे वैकुंठ नायका, तुझ्या विरहाचा अग्नी आम्हाला जाळतोय. ही फक्त एक किंकाळी नाहीये, तर त्यांच्या निराशेचं, त्यांच्या वेदनेचं प्रतीक आहे. त्यांच्या आयुष्याला आता फक्त या विरहाचीच आग लागली आहे. आणि कृष्ण गेल्यानंतर गोकुळात उरते ती फक्त एक भयाण शांतता, एक कधीही न भरणारी पोकळी. जणू काही त्या गावाचा आत्माच निघून गेला आहे. कविता आपल्याला इथेच या दुःखाच्या क्षणी सोडून देते. आणि ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. श्रीधर स्वामींची ही कविता आपल्याला विचारते की खरं प्रेम, खरी भक्ती ही शारीरिक अंतराने खरंच संपते का, की राधेप्रमाणे ती अंतराच्याही पलीकडे जाऊन एकरूप होऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर कदाचित प्रत्येकाने स्वतःच्या आतच शोधावं लागेल.